शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, मागच्या व्हिडिओमध्ये या प्लॉटला देण्यात येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल आपण बोललेलो आहोत. पाण्याची गुणवत्ता किंवा अतिरिक्त क्षार हे आता सगळीकडचीच समस्या झालेली आहे. आता ह्या समस्या असूनही याच्यावर आपल्याला मात कशी करता येईल याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, कोणतंही न्यूट्रिएंट दिल्यानंतर त्याची उपलब्धता होणं हे निसर्गाचा नियम आहे आणि त्यानुसार आपल्याला जर आपल्या दिलेल्या घटकांचं चांगल्या पद्धतीने पिकांमध्ये शोषण करून घ्यायचं असेल तर आपल्याला काही गोष्टींचा चांगल्या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. तो आपण या प्लॉटमध्ये केलेला आहे. मित्रांनो, मागच्या वेळेस आपण जेव्हा प्लॉट बघितला तेव्हा साधारण पातींची संख्या ही 5 ते 7 दरम्यान आपल्याला दिसली होती. त्यानंतर आज हा प्लॉट बरोबर 1 महिना आणि 10 दिवसांचा आहे. आज आपण बघू शकतो की ह्या प्लॉटमध्ये पातींची संख्या जर आपण बघितली तर साधारण 8 ते 9 पाती यापर्यंत पोहोचलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येक कांद्याचा जो बुंदा आहे किंवा जी आपण मान म्हणतो किंवा ज्याला पंजा म्हणतो, ही मुळापासून म्हणजे जमिनीपासूनच त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने ती बनलेली आहे. आता ही का बनली, कशी बनली? तर मित्रांनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा जमिनींमध्ये आपल्याला न्यूट्रिएंट देण्याबरोबरच त्याला जोडीला ऑर्गॅनिक कार्बन स्रोत असलेली उत्पादनं देणं गरजेचं आहे. सदर प्लॉटला आपण अमोनियम सल्फेट, जे की ह्या क्षारयुक्त जमीन किंवा ज्याने पीएच पाण्याचा वाढलेला असतो किंवा जमिनीचा वाढलेला असतो, अशा जमिनीमध्ये अमोनियम सल्फेट हे खूप चांगलं नत्राचं काम करत असतं. अमोनियम सल्फेट, त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय कर्बाचा स्रोत जो आहे तो सह्याद्री बायोटेकचं रायझोम, जे की ग्रीन सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे, तो ह्या क्रॉपला दिलेला आहे. याच्यानंतर शेतकरी बंधूंना आपण बघू शकतो की सर्रास एकदम सारख्या प्रमाणात आपल्याला सगळ्या प्रकारे जी मान आहे कांद्याची ती दिसते आणि वाढही आपल्याला संतुलित आहे. आज 1 महिना 10 दिवसाच्या कालावधीत जर आपण हा प्लॉट बघतोय तर तुम्ही बघू शकता की अत्यंत चांगल्या पद्धतीने याची वाढ आणि गुणवत्ता, हिरवेपणा सगळं काही टिकून आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा, संपर्कात राहा. धन्यवाद.